इंसानियत और ईमानदारी आज भी जिंदा है। इसका उदाहरण उड़न में देखने को मिला है। एक मरीज की पैसे से भरी थैली गुम हो गई थी, जिससे वह काफी परेशान था। लेकिन जिस रिक्शा से वह मरीज अस्पताल आया था, उसी रिक्शा चालक ने वो थैली वापस अस्पताल में आकर मरीज को लौटा दी। इस घटना से साबित हुआ है कि आज भी इंसानियत बाकी है। उरड़ के जासखार गांव के एक मरीज इलाज के लिए डॉक्टर सत्य ठाकरे के अस्पताल आए थे। जांच के दौरान उन्हें सोनोग्राफी करवाने को कहा गया, लेकिन इस सारी भागदौड़ में मरीज की पैसों से भरी थैली गुम हो गई। मरीज ने बताया कि थैली में लगभग 40,000 रुपए थे। तलाश जारी थी, तभी जिस रिक्शे से मरीज आया था, वही रिक्शा चालक बोगडवीरा गांव के नंद कुमार सावगड़े व थैली लेकर अस्पताल पहुंचे और मरीज को ज्यों की त्यों लौटा दी। रिक्शा चालक की इस ईमानदारी की सराहना की जा रही है। उरड़ तालुका मराठी पत्रकार संघ ने भी उनसे मुलाकात करके उनका सम्मान किया। सर, एका रिक्षावाल्याने पैशाची भरलेली पिशवी पेशंटपर्यंत पुन्हा आणली, नक्की काय प्रकार होता आणि एकंदरीत संपूर्ण स्टोरी काय होती? माझे उरणमधील महादेव पाटील माझे खूप जुने पेशंट आहेत, स्वतः ते डायबिटिक पेशंट आहेत। त्यांच्या घरात ऑलरेडी ते मुलाच्या आजाराला घेऊन खूप त्रस्त आहेत। त्यांच्या मुलाला डायलिसिस सुरू आहे खूप वर्षापासून, ते स्वतः डायबिटिक आहेत। तर एकंदरीत ते आजारामुळे ग्रासलेले कुटुंब आहे आणि अशा पेशंटला मी काल चेक केलं, त्यांचा एक तपास करण्यासाठी मी त्यांना सोनोग्राफी सेंटरने पाठवलं। तिकडनं येत असताना त्या टेन्शनमध्ये आणि सगळ्या व्याधीमध्ये त्यांच्याकडनं ती पैशाची थैली चुकून रिक्षात राहिली आणि इथं आल्यानंतर जसं मी त्यांना चेक करताना त्यांच्या लक्षात आलं की आपली पिशवी आपण विसरलो आणि ते एकदम घाबरले। त्यांचा बीपी वाढला, घाम सुटला सगळं त्यांना। आम्ही त्यांना धीर दिला, मग काका टेन्शन घेऊ नका तुम्ही, पैसे गेल्यास आपण बघूया, कुठेतरी शोधूया रिक्षावाला कोण असेल काय असेल। पण त्यांना रिक्षावाल्याचा नंबर माहीत नव्हता, नाव माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांना जास्ती वाटत होती की उद्या जर खरंच कोणी वापस नाही आलं तर माझं काय होईल, माझ्या आजाराचा बद्दल काय होईल, माझ्या मुलाच्या ट्रीटमेंट जर काय होईल। माझे जर आज 35-40 त्यांच्यासाठी ती खूप मोठी रक्कम आहे। पण आम्ही सगळं सर्च करत असताना माझा भाचा त्या रिक्षाच्या मागे गाडी घेऊन गेला। आम्ही बाजूच्या CCTV फुटेजमध्ये पण रिक्षाचं कव्हरेज बघितलं। हे सर्व आम्ही त्यांना दरम्यान त्यांना धीर पण देत होतो की काका टेन्शन घेऊ नका, त्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघेल, असं त्यांना आम्ही धीर देत असतानाच नंदकुमार ती पैशाची बॅग घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याने ती दिली। तर आपण दिवसेंदिवस सगळ्या गोष्टी बघतोय, सगळं आपण आजचं वातावरण बघतोय, तर अशा काळात ही अशी नंदकुमारसारखी प्रामाणिक माणसं खूप कमी मिळतात। आता त्यांच्या एका चांगल्या कामामुळे त्या पेशंटला एवढा धीर आला की त्यांचा BP हा आज सकाळी परत येऊन गेलेत, एकदम नॉर्मल आहेत आणि त्यांच्या मनातनं खूप चांगल्या ब्लेसिंग येत आहेत। तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण जे पण काम करतो त्या कामातनं आपण मॅक्सिमम प्रामाणिक राहा आणि जर कोणावर अशी वेळ आली तर त्या प्रामाणिकपणाचं आपण कुठेतरी उदाहरण द्या। तेच उदाहरण आपल्या नंदकुमारने दिलं आहे। तर त्याच्यापासून एक प्रामाणिकपणाचं चांगलं आपलं एक सिम्बॉल सगळ्यासमोर आलेलं आहे। तर नंदकुमार यांनी केलेल्या कामाबद्दल आम्ही आपण सर्व त्याचं सर्वत्र कौतुक होते, अभिनंदन होते। तर परत नंदकुमारने केलेल्या कामाबद्दल मी त्यांचे सत्कार पण आम्ही केलाच आहे आणि आभार पण मानतोय आणि सर्व लोकांनी नंदकुमारकडनं नक्की प्रेरणा घ्यावी ही सर्व विनंती। धन्यवाद। उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण रिक्षावाल्याचा सत्कार केलाय, काय नक्की सत्कार केलाय आणि त्यातून सत्कार करण्यामागचा हेतू काय? डॉक्टर ठाकरे सरांकडे, उरण शहरातील डॉक्टर ठाकरे सर आहेत, सत्य ठाकरे, यांच्याकडे काल पेशंट आला होता आणि त्या पेशंटची पैशांची थैली पिशवी रिक्षामध्ये ते विसरून आले होते, परंतु रिक्षा चालक नंदकुमार नरवडे ना सवंगडे रिक्षा चालक नंदकुमार सवंगडे यांना ती रिक्षा आपल्या रिक्षामध्ये पुन्हा तरी पिशवी राहिलेली आहे जेव्हा जाणीव झाली, तेव्हा ते लगेच पुन्हा ती पिशवी घेऊन डॉक्टरांच्याकडे आले आणि त्या पेशंटला परत दिली। त्या पिशवीमध्ये सुमारे 35 ते 40 हजार रुपये त्या पिशवीमध्ये होते। अशा प्रकारचं हे अतिशय उत्तम काम नंदकुमार यांनी केलेलं आहे आणि एका सामान्य रिक्षा चालकाकडनं हे जे काम झालंय ते खरोखरच बाकीच्यांनी यांचा आदर्श घ्यावा असं काम झालेलं आहे आणि म्हणून उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार केलेला आहे। दादा, तुमच्या रिक्षामध्ये पैशांची पिशवी मिळाली होती, नक्की काय प्रकार होता, कशी पिशवी मिळाली आणि तुम्ही परत केली? मला त्या शेव्याच्या म्हणजे ती मावशी आहे ना केळवाली, कोपरूच्या रिक्षा राहतात ना तिथं थांबते, तिचा भाडा असते माझा, तिचं सामान घेऊन उचलून ठेवतो आणि मग त्याला घेऊन जातो। तर ठेवता ठेवता नेमकी दिसली, यांना सोडून आलो, हे पण यांचा कोण पप्पा होता वाटत, तो लय म्हणजे चालता येत नव्हता त्यांना, तर त्यांना सोडून गेलो ना, अचानक दिसली पिशवी। मग अरे बोलतो ते दवाखान्यात चालल्यात म्हणून मी
तिथं सामान ठेवला आणि तिला मग तिथं उभी केली आणि तिला यांना पिशवी द्यायला आलो. हे पण इथं कोण नव्हतं, नेमकं ते आतमध्ये चालले होते, दाखवली बाबा पिशवी आहे म्हणून. मग त्यावेळी सांगितले की त्यांची पोरगी मला बघायला गेली आणि मी इथं आलो होतो, दुसरं काय. आता तुम्ही ती पैशांची पिशवी परत केली, स्वाभाविक आहे की अशी पैशाची पिशवी लगेच परत करतं असं नाही, पण तुम्ही ती प्रामाणिकपणे परत केली आणि आता ही जी तुमची गोष्ट आहे ही व्हायरल झाली आणि त्याच्यातून सगळीकडे चांगले मेसेज पोहोचतात. काय वाटते तुम्हाला? नाही चांगलं, आम्हाला पण अशी शाबासकी भेटली ना की बस आम्हाला लय आनंद होतो, म्हणजे अभिमान वाटते. आता पण ही माझी तिसरी घटना आहे. दोघात अगोदर कुठे मिळालं होतं? अगोदर इथं शेवेच्या द्रोणगिरीच्या नोडला पोरगा भेटला होता, त्यानं पोलीस स्टेशनमध्ये आणून सोडून दिला होता. मग त्यावेळी पण त्यांचा पण म्हणजे अर्ध्या घंट्यात मग मी पण माझ्याकडून सांगितलं इकडे तिकडे असं तिथं राहतात ना द्रोणगिरीला, तो कोणचा हरवला आहे का. पोलिसांची गाडी आली त्यावेळी घेऊन गेलो आम्हाला, मग तिथं ठेवलं. मग अचानक आले, त्या अर्ध्या एक घंट्याने आले समजा. आणि मग ते करंजाच्या पोरीचं म्हणतो ते रिक्षा म्हणजे ते आता करंजाची लाईन किती भरलेली असते, एवढ्या रिक्षा होत्या त्यांच्याच गावाला स्वतःच्या, पण कोणी तिला नेलं नव्हतं. मी अचानक इथं त्या विमानतळाजवळून भाडा भेटला होता, त्यांना घेऊन चाललो होतो. मग अचानकच भेटले, मग मी गाडी उतरवली, म्हणजे माणसं उतरवली आणि त्यांना घेऊन गेलं. पण त्या काय जरा गाडी सगळी रक्तानं, म्हणजे ती दुसऱ्या दिवशी मेली वाटतं ती पोरगी, रक्तानं खराब झाली. पण मला धुवायला पैसे पाहिजे, दुसरं काय नव्हतं, दुसरं काय नव्हतं. इस घटना ने साबित किया कि आज भी इंसानियत और ईमानदारी बाकी है। अक्सर रिक्शा चालकों द्वारा गुम हुई चीजें ईमानदारी से लौटाई जाती हैं, लेकिन उसकी कभी चर्चा नहीं होती। उल्टा रिक्शा चालक होने के नाते उनकी ईमानदारी पर ध्यान नहीं दिया जाता। जी मीडिया टुडे के लिए रायगढ़ से वीरेश मोडखरकर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।